आता हे चालू झालंय ना। चला या पुढे। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। योगेश भाऊ या पुढे या पुढे या. पुढे या जवळ या. आणि इथं चमकवाले ठाण्याचं घ्या मागे. चला सारखं मागे हे बघा इकडे या मागे. इसका नाम है साहब। निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटना प्रत्येकाच्या मदतीला जात असते। आज आडगाव पोलीस स्टेशनकडून जाता आपल्याला हे काल सकाळी जे ॲक्सिडेंट झालेले ते स्वतः ड्रायव्हर आपल्याला इथे भेटले। त्या ॲक्सिडेंटमध्ये काल पार्टी झाले ना, ॲक्सिडेंट सकाळी 5 वाजता झालेले। तर मागून पिकअप गाडी होती, पुढे ही समोर दिसणारी ट्रक आहे। दाखव ट्रक दाखव. कुठे पोलीस स्टेशनला जमा केलेले। तर जे आडगाव जवळ जे पूल उतरल्यानंतर जे स्पीड ब्रेकर आहे, सतत त्या ठिकाणी आपण निवेदन देऊन त्याच्या तक्रारी करून तरीसुद्धा ते स्पीड ब्रेकर त्याच ठिकाणी ठेवलेले आणि एनी टाईम त्या ठिकाणी काल 2 ॲक्सिडेंट जागेवर झाले होते। काल एकाला आपला प्राण गमावा लागला ते स्पीड ब्रेकरच्या कारणाने। ही लोडिंग गाडी एक साईडने व्यवस्थित चालत असते आणि मागून येऊन त्याला धडक दिली आणि तो ड्रायव्हर त्या ठिकाणी एक्सपायर झाला। तर या गोष्टीवर तो पण आमचाच आहे, हे पण आमचेच आहे, परंतु हा ट्रक कालपासून यांनी उभा केला आहे। याच्यावर कोणत्याही प्रकारचा काही यांनी तक्रार केल्यानंतर त्याची काही नोंदही घेण्यात आली नाही। कालपासून हे ड्रायव्हर आणि ट्रक याच ठिकाणी बसून आहे। याच्यावर काही निर्णय येत नाही, काही समजत नाही, यांना मध्ये ठेवायचं का बाहेर सोडायचं, याच्यावर काय पूर्ण करायचं काहीच कळत नाही। याच्यावर काय पूर्ण करणार। वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टी ना आता आडगाव पोलीस स्टेशनला आली आहे। कोणतं कोणार्क नगर का कोणतं नगर आहे? बीडी कामगार आडगाव पोलीस स्टेशन इथं आलेली आहे। विषय असा झालेला आहे, ट्रकला आहे ना मागून पिकअपनी ठोकलंय आणि पिकअप मधला जो ड्रायव्हर होता तो जागीच गेलेला आहे आणि ती आता पिकअप इथं नाही आहे आणि ही गाडी ना पोलीस स्टेशनला आणलेली आता आडगाव पोलीस स्टेशनला। आणि पोलीस स्टेशन म्हटलं ना सामान्य माणसाला आहे ना, म्हणजे सामान्य माणसाच्या पायाची जमीन हादरते, डायरेक्ट सरकते। कारण ह्या सगळ्याच संस्था झालं ना, RTO झालं, आपलं पोलीस स्टेशन झालं, हे आपल्या ना रक्षणासाठी आहे, आपलं रक्षण करण्यासाठी, आपण संकटात सापडलं तर आपल्याला मदत करण्यासाठी आहे। पण आता होतं काय माहिती का, इथं आल्यानंतर आहे ना नुसती अडवणूक, छळवणूक, पिळवणूक हेच होतं आहे। आता ॲक्सिडेंट झाला आहे काल पहाटे 5 वाजता आणि ती गाडी आणून लावली इथं आणि आपल्यासोबत आहे हा ट्रकचा ड्रायव्हर। नाव काय तुमचं? असलम. कुठून कुठं चालले होते? मुंबईला मालेगाव चालले होते। मुंबईला? हां, मुंबईपासून मालेगावला चालले होते। ॲक्सिडेंट कुठं झाला? आळगाव जुना आळगाव नाका, ये अकरा नाका था ना जुना। हां, स्पीड ब्रेकर पे हुआ। हां, जुना आडगाव नाकाच्या तिथं तुमचा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट किती वाजता झाला? 4:30 वाजता। काल पहाटे 4:30 वाजता तुमचा ॲक्सिडेंट झाला। त्याच्यानंतर काय झालं? पोलीस किती वेळात आले? पुलिस को तो मैं बुलाया फोन। आपके 112 को फोन किया, पुलिस बुलाया। हाँ, आगे क्या हुआ? आगे पुलिस आई, फिर एम्बुलेंस आई, फिर बॉडी वॉडी हम लोग निकाल के एम्बुलेंस में डाली। एम्बुलेंस मध्ये टाकली बॉडी। फिर उसके बाद पुलिस बोले गाड़ी तुम पुलिस स्टेशन में ले लो। हाँ, तो गाड़ी अपन चला के इधर ले गए। हाँ, फिर कल दिन भर कुछ बोले नहीं, रात को मैं पूछा तो बोले यार कल RTO का अपना वेरीफाई हो जाएगा तो तुम ओपले हो जाएंगे, अभी तक कोई आई नहीं। आता विषय असा आहे ना, या सगळ्या परिस्थितीत आहे ना मी भोगलोय बरं का। आत्ताच माझा आहे ना कर्नाटक बाउंड्रीवरती माझा पण ॲक्सिडेंट झाला। मोडस ऑपरेंडी सांगतो, भारतातील पोलिसिंग आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो। ॲक्सिडेंट झाल्यानंतर आहे ना ते काय ना आपली गाडी टो करून आहे ना इकडं आणायची असते, पोलीस स्टेशनला आणतात ते। त्या पंचनामा नंतर पोलीस कंप्लेंट ह्या प्रोसेस असतात बरं का। पण याच्यामध्ये पैसे द्यायचं घ्यायचं काय संबंध हो? का द्यावं? माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मी ते पार याच्यातून वाचलो बरं का। मरता मी त्या ॲक्सिडेंटमध्ये वाचलो। आता या ठिकाणी सदरक्षणाय खल निग्रहणाय ह्या पोलीस प्रशासनाचं आपलं ब्रीदवाक्य आहे। आता या ठिकाणी ना यांनी येऊन आपलं रक्षण करायचं आहे, आपल्याला मायाची पांघरण घालायची आहे। हे न करताय ना वखवकलेली नजर, ती फक्त लाचेसाठी वखवकलेली नजर। बसव कल्याण इथं माझा ॲक्सिडेंट झाला, पोलीस स्टेशन काय बंद पडत आहे? कस काय डन करा, चालू करा। वसव कल्याणला आहे ना माझा ॲक्सिडेंट झाला, तर रात्री 12 वाजता माझा ॲक्सिडेंट झाला। माझी गाडी रात्री 12 वाजता टो करून 3 वाजेपर्यंत त्यांनी बसव कल्याण पोलीस स्टेशनला रात्री आणली। गाडी आणल्यानंतर आहे ना
आम्ही त्यांना सांगत होतो काय पंचनामा वगैरे असेल ते साहेब करून घ्या, कंप्लेंट नोंदवून घ्या आणि आम्हाला जाऊ द्या. पण नाही, पंचनामा पण केला नाही, कंप्लेंट पण नोंदवली नाही. म्हणे थांबा आता उद्या पाहू ते काम म्हणे. उद्या पाहू. त्याच्यानंतर आहे ना आम्ही सकाळी गेलो 9 वाजता परत पोलीस स्टेशनला. तिथं म्हटलं तर तिथं साहेबच नव्हते बरं का. म्हटलं साहेब कुठं गेले? म्हणे येतील 15 मिनिटानंतर. मोबाईलकडे तुमचं लक्ष पाहिजे, स्क्रीनवर लक्ष पाहिजे, जो बोलतोय ना त्याच्याकडे कॅमेरा पाहिजे. तर म्हणे साहेब येतील म्हणे 15 मिनिटं थांबा. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, साहेब आरामात 12 वाजता आले. 12 वाजता येऊन देखील ना साहेबांना म्हटलं साहेब ते पंचनामा किंवा कंप्लेंटचं बघा तुमचं असेल काही. काहीच नाही, त्यांनी काहीच नाही केलं. आम्हाला पार मेटाकुटीस आलो. आता आपला महाराष्ट्र असता तर आपण बोलू शकलो असतो, तिथं त्यांच्याशी झगडे करू शकलो असतो, आपले प्रश्न विचारू शकलो असतो त्यांना. पण तिथं असं मला काही करता नाही आलं. कर्नाटक आणि त्याच्यातलं तिथे बसव कल्याण ते त्यांची भाषा समजान आणि ते संवादामध्येच अडचण. त्याच्यामुळे झालं असं 5 वाजता कंटाळून म्हटलं यांना जी गोष्ट पाहिजे ती आपण देऊ. 10,500 रुपये लाचेची मागणी करण्यात आली आणि ती लाच मला द्यावी लागली. ती लाच दिल्यानंतर त्यांनी काहीच नाही केलं. जा म्हणे तुमची गाडी घेऊन जा. ती गाडी आम्ही टो करून इकडं नाशिकला आणली. हा सगळा माझ्यावर उद्भवलेला प्रसंग मी तुम्हाला सांगितला. आणि वेगळं काही नाही बरं का. कर्नाटकचे पोलिसिंग काय आणि आपली महाराष्ट्रातली पोलिसिंग काय, वेगळं काही नाही. इथं पण तेच घडलंय. काल पहाटे 5 वाजता 4:30-5 वाजता ॲक्सिडेंट झाला आहे. पिकअपमधला ड्रायव्हर मेला आहे आणि ही ट्रक आहे ना, या ट्रकला मागून येऊन तो ठोकला पिकअपवाला. आणि ह्या ट्रकला इकडं आणलं. ती ट्रकच दाखवा, परत दाखवा ती ट्रक तुमच्या यांच्याकडे. गाडी नंबर सांगा. सांगतील ते ट्रकचा नंबर MH11 AL 7379. हां, डॉक्युमेंट कम्प्लीट आहे सगळे. पुरे कंप्लीट. हां, ते हवालदाराचं नाव काय ते आपल्याला सांगितलं? राजोळेंकडे. राजोळेंकडे केस बरं काही. राजोळे काल पहाटे 4:30 वाजेपासून त्यांनी काय केलं? काल पहाटे 4:30ला ॲक्सिडेंट झाला. दिवसभर काय केलं आणि आत्ता काय करतंय पोलीस स्टेशन? हाच आमचा प्रश्न आहे. आता किती वाजले? 4 वाजले. हां, आता किती वाजले दाखवा, गाड्या दाखवा. 48 तास झाले. काल पहाटे 4:30 वाजता ॲक्सिडेंट झालाय. आता किती वाजता आहेत? 4 वाजता. 4 वाजता किती घंटे झाले? 48. अजून पण न्याय नाही. अजून पण या बांधवाला न्याय नाही. काय करायचं? प्रोसेस पुढे फास्ट प्रोसेस झाली पाहिजे ना. पंचनामा असेल, काय तुमची FIR असेल, कंप्लेंट असेल ती नोंदली गेली पाहिजे ना. काय एवढं ढिल्लं प्रशासन आहे? 150 कोटी जनता असून देखील RTOला मेल केला का नाही? RTO इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे होतं, आज होऊन जायला पाहिजे होतं. काल गाडी ऍक्सिडेंट झालेली, काल मेल टाकला तर आज RTO हजर झाला पाहिजे होतं या ठिकाणी. यांनी केलं का नाही केलं? यांनी मेल टाकला तर ते पण येतील. जर यांनी मेल वेळेवर जर टाकला असेल आणि ते जर वेळेवर येत नसतील तर मग तिकडे पण आपण विचारणा करू RTO मध्ये. सर, या ठिकाणी डॉक्युमेंट कम्प्लीट आहे सगळे आपले. गाडीचे डॉक्युमेंट सगळे कम्प्लीट आहे. चला आतमध्ये. चला जाऊ आपण. नाही बाहेर आहे, बोला. सामान्य माणसाला इथं दहशत असते, भीतीच वाटते. पुढे चला थोडं. चला सरांनी पुढे. कॅमेऱ्यांच्या पुढे चला. गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. पुढे दाखवते. हे ट्रक ड्रायव्हर आहेत. काल पहाटे 4 वाजता ऍक्सिडेंट झालाय. आतापर्यंत काय कारवाई झाली हे आम्हाला विचारायचंय. काल पहाटे 4 वाजता, काल पहाटे 4 वाजेपासून काय काय झालं इथं, ही प्रोसेस आम्हाला सगळी पाहिजे. काहीच माहिती नाही. का थांबवलं? 48 तासाचा हिशोब मला आता पाहिजे तुमच्याकडनं. काय केलं 48 तासामध्ये? तुम्ही ना हे नीट व्यवस्थित घेत जाऊ. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी या तुम्ही मागायला पाहिजे. कुठे आहे तो मोबाईल? हां, माझा इकडे. मोबाईल त्याला चालेल. तुमचं नाव वर काय? नाव सांगा तुमचं. तुम्हाला काय दिलेलं आहे का?
काहीच नाही. काही नाही, फक्त बाहेर बसून फक्त ठेवलेलं बाहेर आहे. कधी झालं? बसवलेले. काल सकाळी 4 वाजता पहाटे. पहाटे 4 वाजता. हम्म. तिथं कोण होतं काय? काय नाही त्यांना काहीच माहित नाही. काय म्हणता? अंदर ही नहीं आने दे रहे ना, बाहर ही बिठा रहे हैं। काय म्हणता? हा तेच आहे. काय झालं? दादांचं नाव काय? वंदे मातरम. वंदे मातरम सर. हा घ्या. काय नाव तुमचं? सर नाम बोलो, नाम ऍक्सिडेंट बोलो. झालाय काल आहे ना. हा. कोण साहेब आहे? साहेब वंदे मातरम. काल आहे ना पहाटे 4 वाजता ॲक्सिडेंट झाला आहे. ट्रक इथं आलेला आहे आडगाव पोलीस स्टेशनला. 48 तासामध्ये काय कारवाई झाली, पंचनामा असेल, FIR असेल, काय असेल ते सगळं आम्हाला समजलं पाहिजे. हां, ती प्रसाद घोटेकर, निर्भय महाराष्ट्र पार्टी. तो जो आहे ना बांधव, ट्रक बांधव, आमचा संघटनेचा तो सभासद आहे. आणि त्याची छळवणूक झाली ना, त्याला खायला प्यायला इथं काहीच नव्हतं. आलाय फक्त गुलामासारखा त्याची अवस्था झाली आहे. आपलं पोलीस प्रशासन आहे ना, हे सदरक्षणाय खल निग्रह नाय म्हणतो आपण, आहे ना. मग 48 तासात त्याला काय पुढे प्रोसेस झाली का, त्याला का म्हणजे संवाद का नाही साधला जाते त्याच्यासोबत? काय केलं तुम्ही 48 त्याला तासात? विचारण्यात आलं आता सर की तुमच्याबरोबर काय झालं काय नाही. तो म्हणतो मला काहीच माहित नाही, मी बाहेरच बसून आहे कालपासून, तर त्यामुळे आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. मग असं काय झालं या ठिकाणी? 48 तासामध्ये आपले आडगाव पोलीस स्टेशन कडून काय कार्यवाही झाली एवढं आता लाईव्ह चालू आहे तुमचं सगळं महाराष्ट्र बघतोय. हा, त्याला बोलून घेऊ. इथं ट्रक ओढून आणले नाही, इथं लावलेली ना. ट्रक लावले नाही सर. मेल टाकला का आरटीओला मेल टाकलेले का ट्रकचं इन्स्पेक्शनचं? कधी केलेले? नाही, फोन ठेवू नका. मेल कधी जनरेट केलेले ते सांगा मला आधी. नाही तुम्ही बोलले ना मेल टाकले ना, मेल दाखवा आम्हाला. जनरेट केलेले ते सांगा मला आधी. नाही तुम्ही बोलले मेल जनरेट केलेले, मेल केलाय कधी तुम्ही टाकला बोलले. हे मला सांगा तुम्ही सविस्तर त्याची पूर्ण पीआय माहिती द्या. खैरनार साहेबांनी ना फोन कट केलेला आहे. मेल यांनी टाकलेले नाही. आपण आरटीओ ऑफिसला जर यांनी खरंच मेल टाकलेला असेल आपण चेक करू. कॉल लावा, तुम्ही ते आम्हाला उत्तर मेल द्या. जनरेट तुम्ही केलेले वरती इथं तुम्ही कर्तव्यावरती आम्हाला या सर प्रश्नाची आम्हाला उत्तर याची द्या. माहिती द्या सर की मेल जनरेट झालेला आहे. 48 मध्ये हे बघा जरी बंदोबस्ताला आहे ना सर, तर इथे तुम्ही खालची आहे ना या ठिकाणी, इथं तुम्ही ते कामच बाकी करताय लोकांना ना. आम्हाला माहिती द्या त्याची माहिती त्या द्या. व्यक्तीला त्याला गुलाम करून टाकलं. पुढे तो जो मेल दिला त्याचा काय स्क्रीनशॉट, आवश्यक ज्या ठीक मेल आहे, मला मेलचा स्क्रीनशॉट घ्या, मेलचा स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घ्या मेलचा. मला मेलचा स्क्रीनशॉट पाहिजे. आता हे बघा तुम्ही दिवस पाहिला सर. ते नाईटला, त्याच्यानंतर सर बंदोबस्तात मग करायचं काय आपण? मेलचा स्क्रीनशॉट द्या ना आम्हाला. आम्ही व्हेरीफाय करू पण आरटीओ ऑफिसला जाऊन. आम्ही या RTO ही ऑफिसला- पोलीस हे व्यवस्था बघा, हो, ठीक आहे. नाही आहे ना तुमच्याकडे साहेबांना मागा ना. काहीच नाही. आपण रित सर आरटीओ ऑफिसला जाऊ आता लगेच. ठीक कोणता आहे. मेल आडगाव पोलीस स्टेशनने आलेले जनरेट आलेला आहे. झालेले. कधी आता पाठवलं याचं काय काय नाव आहे डेट साहेबांचं? कधी पाठवलंय? सचिन खैरनार सर. सचिन खैरनार सर आता फोनवरती होते. त्यांना मी प्रश्न केला सर कालपासून काय प्रोसेस केलेली आहे आत्तापर्यंत. म्हणे भरपूर काही केलेले. मग ठीक आहे तुम्ही आरटीओ इन्स्पेक्शनला जो मेल टाकला होता आत्ता मी त्यांच्याशी बोललो, तर त्यांनी बोलता नाही मी आता बंदोबस्तात आहे म्हणे, मी जनरेट केलेले असं बोलले. पण काय जनरेट केलेले ते मला माहिती पडावं. आता ते जर बंदोबस्तात मध्ये आहे तर मग त्याच्यानंतर त्यांच्या खालोखाल दुसरे पण अधिकारी आहेत, त्यांना आम्ही विचारतोय तर ते म्हणता मी नाईटला होतो, तो म्हणतो मी डेला होतो. तर उत्तर मिळण्यास काही मार्ग नाही. तर मी सरळ आता आरटीओ ऑफिसला जातो, शिंदेना भेटतो, कोणता मेल आलेला जनरेट करून चेक करून घेऊ. व्हेरीफाय करून RTO ला ना verify आपण पळत बसणार नाहीये. आधी ना इथं 48 तासामध्ये काय झालंय ना सर एवढं आम्हाला सांगा फक्त. 48 तासानंतर गाडी सर आली. काही नाही केलेलं. 48 तासामध्ये फक्त साहेबांनी मेल केलेला आहे आरटीओ ऑफिसला. सरांना तो आता पण त्यांच्या- नाही. तो पण त्याची फक्त सांगतो बोलण्यात. तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट मागितला तर सर म्हणजे मी बंदोबस्तामध्ये. तर आपल्याला काम आहे तर आपण व्हेरीफाय करू आरटीओ ऑफिस. कळलं आपल्याला. गाडी नंबर नाही घेऊन. पीआय सचिन खैरनार सरांना त्यांना फोन करा बरं. 2 मिनिटं बोलू द्या. पीआय सचिन खैरनार सरांना ज्यावेळेस फोन केला ना
त्यावेळेस ते आमच्याशी असे थोडं मोठ्या आवाजातच बोलत होते. ज्यावेळेस म्हटलं लाईव्ह चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय तर मी बंदोबस्तात आहे, ठेवा पण आता मला बोलायला वेळ त्यांना नाही. हे विचारलं तुम्ही मेल टाकलाय तर त्या मला सर द्या. त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की मी मी बंदोबस्तात बंदोबस्तात आहे. आहे. परत त्यांना म्हणलं मेल द्या तर ते म्हणतात मी बंदोबस्तात आहे. मेल द्या, दुसरे कोणी मेल द्या, काहीच नाही. इकडे काय केलं राजोळे दादा काहीतरी लेखी काहीतरी प्रक्रिया असेल. राजोळे दादांकडे हा विषय होता ना, मग राजोळे दादांनी काय केलं? राजोळे दादांनी काही मेल टाकलाय का ते दाखवा आम्हाला. या त्यांना विचारा प्रश्न. चला एक मिनिट काय कारवाई झाली, पंचनामा, त्याच्यानंतर FIR वगैरे काय प्रोसेस असते, प्रोसेस विचारा. सर ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रोसेस काय असते तेवढी सांगा फक्त. जनतेला सांगा, महाराष्ट्राला कळू द्या. सांगा, कळू द्या. तुम्ही अजून तपास आहे ना राजूळे दादा, त्यांना तुम्ही भेटला. राजोळे एक काम कर. विषय असा आहे, आपण आहे ना काम करत असताना ना एक माणूस जर ड्युटीहून गेला ना तर हँडओव्हर हा प्रकार असतो. ती केस हँडओव्हर केली जाते. राजोळे दादांनी त्याच्यामध्ये 2 फेटायले माहिती आहे, 2 पाच छोटे पोर आहे, ते पण जखमी. त्यांची जबाब वगैरे घेतली वाटते राजोळे दादांनी. ते दाखवा ना, ते कामाला दाखवा तुम्ही सगळं. काहीतरी लेखी तुम्ही घेतला असेल ते सर्व. काय असं एक जगह में था, एक वाद हुआ. आपली पंचनामा असेल ते सगळ्या गोष्टी दाखवा. सिरियस आहे नहीं वो लेके गए थे उसे. म्हणजे 48 तासात आहे ना कुठली लिखापडी झालेली नाहीये इथं स्पष्ट होतंय आणि नाही दाखवलं जाते आम्हाला. काय व्यवस्था आहे, महाराष्ट्र पोलीस काय करतायत, मुख्यमंत्री साहेब हे बघून घ्या. आपलं आडगाव पोलीस स्टेशन दाखवा. 48 तास झालं पिकअप मध्ये ते माणसं मेलेत. इथं काहीतरी लिहिलं गेलेलं पाहिजे ना आम्हाला. काहीच नाही. आम्ही त्यांना लिखित पण काहीतरी न्याय मिळाला मागतोय. पाहिजे ना. समोर जी घटना झाली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचं मुख्यमंत्री मृत्यू झालं, देवेंद्र फडणवीस सर. माहिती पडते 2 जणांची हा, मृत्यू दाखवा झाली. दाखवा एक मिनिट त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आपल्याला. एक मिनिट थोडा उजाड द्या थोडासा उजाड द्या. ही 2 महिने संतोष समाधान संतोष सोनवणे, वय 37 वर्ष. तारीख आहे 7/4 का बरोबर का? आडगाव बघा हे. समाधान संतोष सोनवणे, वय 31 वर्ष, राहणार धानीबाग, नाला सोपारा, मुंबई, मूळ. मृत्यूचे कारण अपघातात डोक्यास मानेस व हातपायास गंभीर दुखापत होऊन मयत. हां बरं ठीक आहे, या गोष्टी तुम्ही केल्या आहेत. हे 2 मयत आहे का? फोटो काढून घ्या. हां फोटो काढा. फोटो राहू द्या आपल्याकडे. आज तारीख किती हो? एक मिनिट 8 तारीख आहे. 8 तारीख आहे. पलटी. या. हे 5 मुलं आहे. जखमी एक मिनिट काका, एक मिनिट फक्त व्हिडिओ मध्ये. सर्व हे पिकअप मध्येच होते का सर्व जे जखमी झाले? सर आता आहे ना या माणसाला वेठीच धरलं गेलंय. याला खायला नाही प्यायला नाही, तिथे बसून येते, घाबरलेलं आहे ते सगळं. कारण आपले पोलीस तसे स्ट्रॉंगच आहे बरं का. महाराष्ट्र पोलीस एकदम स्ट्रॉंग आहे. खूप ताकदवान. पूर्ण भारतामध्ये नाव आहे महाराष्ट्र पोलिसांचं त्या बाबतीमध्ये. तर तो आहे ना त्याला काय करायचं पुढे डायरेक्शन द्या. आता तुमचे राजोळे साहेब झोपलेत, ती याला व्यक्तीला कसं न्याय देणार ते सांगा. हे केव्हा येणार? संध्याकाळी रोडला येतील ते. म्हणजे राजोळे साहेब गेल्यानंतर पुढे कार्यवाही सुरू होईल का? ते प्रकरण पुढे पोलीस चालवतच नाही का? मुख्यमंत्री साहेब माझा पगार वाया जातोय, पगार दिला जातोय लाखांनी, पण हे काम अशा पद्धतीने चालतंय. या पोलिसिंगचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. राजोळे दादा जर जात आहे ना तर ते हँडओव्हर करून जात असेल ना केस कोणाला तरी, तो तपास पुढे तरी कोणाला तरी करायचा असेल. आणि राजोळे दादांनी काय दिवे लावले? काल पहाटे 4:30 वाजता ऍक्सिडेंट झालाय ना, 4:30 ते आता 48 तास होत आहे. 48 तासामध्ये राजोळे दादा असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांनी काय काम केलं? आणि जर काम केलं नसेल तर माझा पगार वाया गेला ना, याची उत्तर मुख्यमंत्री देणार का? हाच माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. पण आता मुख्यमंत्री फक्त ऐकत असतील, ते उत्तर यांनी द्यावे आपल्याला. घ्या त्यांच्याकडे, घ्या त्यांनी उत्तर द्यावी. घ्या ना कॅमेरा, घ्या त्यांच्याकडे. गायकवाड साहेब तर विषय असा आहे, आपण बाहेर बसून घेऊ. तणावाची परिस्थिती निर्माण होईल. आपण बाहेर बसून घेऊ शांतपणे, जोपर्यंत आपल्याला उत्तर मिळत नाही. मॅडम तुम्ही उत्तर देऊ शकणार आहे आम्हाला या गोष्टीचं? 48 तासामध्ये राजोळे मदतनीस आहे. आणि सरांचं नाव काय? सरांचं नाव काय? गायकवाड. पोस्ट कोणती सर? गायकवाड हवालदार साहेब आहे. साहेब आता आम्हाला याच्यात न्याय पाहिजे. काय कारवाई पुढे केसमध्ये? राजोळे दादांशिवाय जर प्रश्न सुटणार नाही. हा माणूस किती वेळ इथे थांबेल?
अरे हे पण उत्तर या- झाले का या या पोलिसांचे माणसाला उत्तर किती- झाले का या मी माणसाला किती नव्हतो वर्ष माझ्याकडे झाली? नाही मला माहित नाही हे उत्तर नाही ना हे उत्तर नाही सर म्हणजे आपण थोडं प्रोफेशनली आहे ते उत्तर आम्हाला एक कमीत professional कमी आहे. तुम्हाला माहिती असेल ना की पुढे आपण काय करायचं आहे काय आयडिया असेल जर तुम्ही पण ते सांगितलं आणि ते ट्रक किती दिवस उभं राहणार ते पण 50 सांगा. तास 100 तास किती वेळ 48 तास 50 तास 100 तास किती तास याला इथं ठेवायचं याचं उत्तर द्या आम्हाला. राजोळे दादाला फोन करा बरं सर फोन करा. या केस व्यतिरिक्त जर अशी काही केस आली तर किती दिवसात त्याचा हे लागतो सर्व गोष्टींचा? ते ना पैसे देऊन घेऊनच त्या सगळ्या गोष्टी होता या माझा आरोप आहे मी तुम्हाला बसव कल्याणची गोष्ट सांगितली ना बरोबर. बसवून का ठेवलं जातं माहिती का हा तो वैतागला पाहिजे बरोबर. काहीतरी करा साहेब काहीतरी करा आपल्याला पाया पाडा आपण फार वैतागलेलो असतो पाया पडतो यांच्या या सगळ्या गोष्टी होतात आणि हे लवकर प्रश्न सुटत नाही पोलिसिंग आहे महाराष्ट्र पोलीस आहे बंदोबस्त कसला आहे कोण आलेला कोण आलेले काय माहिती बंदोबस्त कसला आहे, काय बंदोबस्तामध्ये कोण तर आता आहे ना आम्ही आडगाव पोलीस स्टेशनच्या एरियातच थांबणार आहे आपल्या या ट्रक बांधवाला आपण न्याय देणार आहे 48 तासामध्ये काय कार्यवाही झाली आणि काय करायला पाहिजे आणि किती फास्ट काम झालं पाहिजे हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपले आता- चांदवडचे परवेज भाई पठाण सर आहे त्यांना हे बोलतो. निर्भय महाराष्ट्र पार्टी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहे आपले चांदवड तालुक्याचे त्यांनी कॉल केला होता आणि आपण या ठिकाणी आलो तर इथून पुढे काय कसं करायचं आणि काय काय झालेलं सांगा डिटेल आपल्याला. विषय असा आहे का वेळोवेळी आपण शासन दरबारी या जे स्पीड ब्रेकर टाकलेले हायवेला त्या संदर्भात आपण नेहमी तक्रार केलेली आहे. पण विषय असा आहे की त्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात घडतात. गाडी दाखव आता जो हा अपघात जो घडलेला आहे थांबा घ्या. तो अपघात फक्त आणि फक्त त्या स्पीड ब्रेकरमुळे घडलेला आहे. हे जे वाहन होतं हे वाहन आपल्या बाजूने चाललं होतं पुढे ते स्पीड ब्रेकर आल्यामुळं ते स्लो झालं. ते स्पीड ब्रेकवर चालत असतानाच मागून पिकअप आली त्या पिकअपने त्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर त्या पिकअपमधला जो चालक होता तो जागीच मयत झाला आणि त्याच्यात लहान लहान पोरं पण होते ते परत एक कोण लेडीज पण होती ती महिला पण मृत्यू झाली. असं रस्त्याला जर स्पीड ब्रेकरमुळे अपघात होत असतील आणि लोकांचे जर जीवावर बेतत असेल तर शासनाने नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावं. आता ती गाडी इथं आणली काल इथं पोलीस स्टेशनला आणली आडगाव पोलीस स्टेशनला. तो ड्रायव्हर कालपासून त्या गाडीतच थांबलेला आहे. त्याला कोणी भेटलं नाही. ते जे कोणी दादा आहे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे तपास आहे त्या दादांनी त्यांना काही अजून सांगितलंच नाही किंवा आज RTO आला पाहिजे होता RTO वगैरे पण कोणी आलं नाही. तर नेमकं ती गाडी किती दिवसापर्यंत इथं थांबवणार? कारण या एरियामध्ये मला वाटतं इथं बाहेर लावलेले असतात चोऱ्या पण होतात इथं. आता तो एकटा व्यक्ती इथं गाडी थांबलेला आहे तर कालपासून काहीतरी मला वाटतं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं आणि त्या तक्रारीचं किंवा त्या झालेल्या अपघाताचं काहीतरी त्यांनी नेटोबा केलं पाहिजे होतं. आत्तापर्यंत कुठंच काय दिसत नाही आहे. ते लोक मयत झाले ठीक आहे पण या गाडीवाल्याचं पण RTOला मेल करून व्हेरिफिकेशन केलं पाहिजे होतं. RTO आला पाहिजे होता. कारण की यांनी पूर्ण सर्व प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय जे मयत झालेले त्यांना पण न्याय मिळणार नाही. त्याच्यामध्ये ते सर्व यांच्या हातात आहे. उद्याला त्यांना जर न्याय नाही मिळाला जे मयत झालेले त्यांना जर न्याय नाही मिळाला तर यांना जबाबदार स्वतः आडगाव पोलीस स्टेशनला होणार आहे. कारण की ही पूर्ण कृती ही गाडी आणि ती गाडी दोन्ही मिळून होणार आहे. न्याय आम्हाला त्यांचा पण आहे आणि यांचा पण आहे. दोन्ही पाहिजे आम्हाला न्यायाची गोष्ट. कारण की यांनी जर दाबदडप केलं तर मेलेले जे तीन मृत आहे ना दोन मृत्यू झाले 5 जखमी 5 जखमी यांना न्याय देणार कोण? त्यांच्या मागे वाली कोण? त्यांचा न्याय पण मिळाला पाहिजे. आणि तो न्याय कधी मिळतो? जेवढे इन्शुरन्स असेल काही कागदपत्री व्यवहार आहे जोपर्यंत हे क्लिअर देत नाही सर्व काही व्यवस्थित देत नाही तोपर्यंत ते होत नाही. त्यांना पण न्याय मिळणं फार आवश्यक आहे. चुका दोघांच्या पण नाही आहे पण खूप मिळणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. तर कालपासून हा व्यक्ती अटकला आहे या ठिकाणी. ती गाडी बाहेर अटकली याचं पण कॉर्पोरेशनमध्येच ना डोळ्याने बघितल्या या गोष्टी त्या माणसाने. तर कसं तो राहत असेल या ठिकाणी. आडगाव ह्या पोलिसांचं मी जाहीर निषेधच करतो. कारण 48 तासापासून छळ चालला आहे आणि लांबून परराज्यात फिरणारे हे खूप लांब भारतभर फिरत असतात. अशा ठिकाणी जर अपघात झाला आणि यांना 48 तास 50 तास 100 तास जर असं डांबून ठेवलं खाणार काय प्याणार काय काय अवस्था आहे बघून घ्या. महाराष्ट्राने अवस्था बघावी
मुख्यमंत्र्यांनी अवस्था बघावी, उपमुख्यमंत्र्यांनी अवस्था बघावी आणि सगळ्यांनीच बघून घ्यावं काय चालतं. गृहमंत्री पण फडणवीसच ना आत्ता. फडणवीस साहेब या नागोंदी बघा. काय नाही सर, आणि अंधारात कुत्रपीठ खातंय अभिव्यक्ती. आता हे झालं बरं की एक शीतावरून भाताची परीक्षा घ्या. बरोबर. शीतावरून तुम्ही भाताची परीक्षा घ्या. काही हा व्यक्तीचा आहे ना, हा छळ झाला ना, हा प्रत्येकाचाच होतो बरं का. हे फक्त आम्ही उदाहरण तुमच्या जगासमोर मांडलेलं आहे. सर तुम्ही सुद्धा सुटले नाही याच्यातून. तर मी तर कर्नाटकला होतो, महाराष्ट्राला दोष देऊ शकत नाही. पण मोडस ऑपरेंडी ही कामाची यांची मोडस ऑपरेंडी सेम. मला पण आहे ना पूर्ण दिवस वेटीस धरलं, म्हणजे मरणातून वाचलो, त्या अपघातातून वाचलो, जीव वाचला माझा, तरी देखील यांना कोणतंच सोयीर सुतक नाही. मला दिवसभर बसून ठेवलं, वेटीस धरलं, पाया पडलो, मी हातपाया पडत होतो त्यांच्या. जाते का नाही. 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी ट्रान्सपोर्ट मंत्री आले प्रताप सरनाईक. 2 महिन्यापूर्वी प्रताप सरनाईक आले. येताच पहिले HSRP लादली, त्याच्यातही जनतेची लूट. आम्हाला वाटलं होतं नवीन ट्रान्सपोर्ट मंत्री काहीतरी आमच्या ट्रकवाल्यांना किंवा कमर्शियल वाहनवाल्यांना काहीतरी सुविधा मिळते, इच्छा केली होती. ठीक आहे, त्यांना तर नाहीच तर नाही दिली, जनतेला तर HSRP देऊनच टाकली पहिल्याच भेटीत. आणि दुसरी गोष्ट, 1 एप्रिलपासून 10 पट दंड वाढवून टाकले. 500ला 5,000 रुपये दंड. हे दंडांची किंमत वाढवून टाकली. आम्हाला वाटलं कुठेतरी दिलासा मिळेल, काहीतरी मिळेल, तर त्याच्यात तर काहीच नाही. या गोष्टी दिल्या, खूप चांगली आशा केली होती आम्ही. उत्तर तर भेटत नाही, परंतु वरून दंडावर दंड लावलंय काय. म्हणजे सामान्य माणसाने गाडी वापरायची नाही, काहीच करायचं नाही. उद्या परत ई-बाईक काय टॅक्सी ती पण आणून छाताडावर लावून दिली. तिचाही विरोधच आहे माझा, काही संबंध नाही. जे आहे एक सीटर गाडी असते 40 सीटाची, त्या गाडीला जाणारा खर्च, होणारा खर्च याचा गुणाकार लावला का. फक्त तुमचं कोणी जवळचं असेल म्हणून एक 50 गाडी ज्याच्याकडे असेल ई-बाईक त्यालाच तुम्ही अधिकार देणार आहे. म्हणजे सर्वसामान्य रिक्षावाला मारून टाकला ना तुम्ही. काय करताय तुम्ही 2 महिन्यात एवढं वादळ असं अजून तर किती दिवस जाणार आहे. अजून तुम्ही काय बंद करण्याच्या मागे काही उपयोग नाही तुमचा. काल पहाटे आम्हाला लाज वाटते तुमची, आता खूप लाज वाटायला लागली. आले ना. काल पहाटे 4 वाजता ॲक्सिडेंट झालाय. काल पहाटे 4 वाजता इथं ॲक्सिडेंट झालाय. ते पिकअपमधले किती मय, ते 2 मयत सांगितले गेले आपल्याला. आणि ही ट्रक इथं ओढून आणली गेलेली आहे. राजोळे साहेबांकडे, हवालदारांकडे तो तपास होता. राजोळे साहेबांची ड्युटी संपली बरं का. ती 12 घंटे राजोळे साहेबांनी पाट्या टाकल्या, ते निघून गेले. त्याच्यानंतर पण पाट्याच टाकण्यात आले तर आता ते काय दिवे लावणार आहे. PI साहेबांचे पण किती हास्यास्पद उत्तर आहे ना. मी आयडी केलाय म्हणे आरटीओला पण इंटिमेशन विचारलं तर म्हणता मी बंदोबस्त ते. आरटीओला पण इंटिमेशन दिलं गेलेलं नाहीये. आरटीओचा मग खोटं का बोलले. PI आमच्याशी खोटं का बोलले. आरटीओ जर इंटिमेशन असतं, आरटीओ आता आला असता. ठळक उत्तर द्या ना तुम्ही. बोला ना, मी बंदोबस्त काय. हो घ्या, ईमेल आयडी माझा बंदोबस्त तिथे गेलेले. सहकारी त्याला विचारा, तो लगेच डिटेल तुम्हाला. आता तरी ना या गोल उत्तरांमध्ये ना तिथं आपण हालचाल रजिस्टर पण चेक केलं पाहिजे. हे कोणत्या बंदोबस्ताला गेले ते पण आपण करू. पण विषयाला वेगळं वळण लागल त्यापेक्षा आपण आपल्या विषयावरच बोलू. 48 तास वेठीस धरलाय माणूस. 48 तास इथं ट्रक लावून धरली आहे. कोणत्या राज्यातले तुम्ही मालेगावचे. कुठं मुंबईला चालले होते. मुंबईचे. अरे क्या. आणि ट्रक मध्ये माल काय खाली गोणी काहीच वजन नाही. तेच जर भाजीपाला असता किंवा कच्चा माल असता किंवा काय झालं माल असता काय केलं. तोच भाजीपाला असतात, कच्चा माल असतो, तर काय झालं. पोलिसिंग आहे ना, पोलीस आहे आपले राहिले नाही बरं का. सामान्य माणसं राहिले नाही. सामान्य माणसाला इथं कधीच न्याय मिळत नाही. अडवणूक, छळवणूक, पिळवणूक, नाडवणूक हे सगळंच होतं इथं. गुंड इथं महाराष्ट्र नाही, भारतात पूर्ण फक्त गुंड राजकारणी यांनीच हे वेढलेले. त्यांचा एक फोन जाऊ द्या, सगळे कामं होता. काय विचारायची गरज नाही, खरं खोटं काही करायची गरज नाही. फोन गेला, भाऊंचा फोन गेला, सराईत गुन्हेगाराचा फोन गेला, सगळे कामं होतात. आणि कसं हातात हात घालून सगळे कामं व्यवस्थित चालतात. हा गंभीर आरोप नाही, निदाड्या छातीने आरोप करतो. राजोळे साहेब आले वाटतं. नाही आहे ना. नाही, फोन गेल्यावर झोपेतून उठून येतील, काहीच विषय नाही. फोन तर उचलला पाहिजे. फोन झोपेतून उचलत नाही. आता एक फोन करून पहा बरं. फोन करा. नंबर कोणाकडे. आपल्याच मोबाईलमध्ये. कैसा देखा तुमने कैसा ये तो ये नहीं दादा ते राजोळे दादा ना नंबर द्या ना. हे मोबाईल सगळे अटकलेले ज्यांचे घेऊन या. आपण राजोळे दादांना फोन करू. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
ही ह्या अभंगाचे कोळे बघ जावे पाण्यातला मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता आम्हाला जे बघणारे व्ह्युअर्स असतील ना घरात बसून ते म्हणत असतील हे काय करताय बुवा, पण विषय असा आहे तुम्हाला पण रस्त्यावरती जर काही प्रसंग आला ना पोलीस स्टेशनचा तुम्हाला कळल काय विषय असतो पोलीस स्टेशनचा आणि किती लूटमार चालते, किती अडवणूक चालते आणि न्याय मिळतो का, हे सगळे विषय. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीना हे असे रंजलेले गांजलेले पीडित आणि जिथं अन्याय होतो तिथं बोलतेच बरं का. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलं आहे, त्याचा पुरेपूर वापर आहे ना निर्भय महाराष्ट्र पार्टी ही निडरपणे करते आणि कोणालाही जाऊन कुठेही प्रश्न विचारते. भले आमचा जीव गेला तरी चालला, आम्हाला जीवाची पर्वा नाही, पण आम्ही प्रश्नच विचारतो आणि उत्तरच घेतो. आता 48 तासाचा आम्हाला हिशोब पाहिजे होता, तर फक्त काहीतरी काय LC का काय बोलले ते NC नोंदवली आहे आणि मेल टाकला म्हणे. मेल बिल त्यांना दाखवायला लावलं तर नाही, मेल पण नाही त्यांच्या RTOचा. आणि ते पोलीस बंदोबस्त पुढे आज काय कोणवर आहे असं आहे कोण आलंय काय आलंय कुठं बंदोबस्त काहीच माहित नाहीये. PI साहेब कुठं काय ते पण माहित नाही. हा सगळा अनागोंदी कारभार चालू आहे. आंधळ तर कुत्र पीठ खातं अशीच अवस्था आहे, व्यवस्था आहे. राजुळे आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. हा त्यांना आता कॉल गेले इथून किंवा नंतर कॉल करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर. आंग्रे काका बोलतील. आंग्रे काका बोला. आज आमचे भावे आता आपण लाईव्ह चालूच ठेवणार आहे आणि आता बघू आता राजोळी कुठपर्यंत तर कसे आता काय त्याला काय प्रॉब्लेम येतोय. किती वेळा लाईव्ह बंद होऊन जातं. जर याचा घेतो का काय नाही का जाऊ दे व्यवस्थित चालू आहे ना व्यवस्थित, काय अडचण नाही ना. परत एकदा करा कॉल. बिझी येणारे कॉल तर नाही थांबवले सर त्यांनी. कोणाचा असू मग समर्थ राजुळे लागला राजुळे साहेब वंदे मातरम. वंदे मातरम सर. हा बोला सर. हा ऍक्सिडेंट झालेला आहे. बोला सर. हा ऍक्सिडेंट झालाय. कारवाई काय झाली 48 तासात? नाही करतो कोणाची चुकी बघतोय ना लगेच कारवाई लगेच दाखल करून काय नाही लगेच कळतं. पण ऐका ना मला कामाची पद्धत कळाली पाहिजे ना साहेब. आता तुम्ही आतापर्यंत काय काय झालं? तुम्ही काय केलं का माझा पगारच खाल्ला फक्त? काय केलं तुम्ही? नाही सर तसं नाही सर. हा नाही असं आहे तसं नाही. हे उत्तर नाही लागत आहे मला. काय केलं तुम्ही? काय काय केलं 2 शब्दात सांगू शकता ना मला? आता बघतोय आणि लगेच कारवाई करतो. नाही बघतो नाही करतो नाही. कालपासून तुम्ही आतापर्यंत हे बघा तुम्ही आळस केलेला आहे. तुम्ही आळस केलेला हे सिद्ध झालेलं आहे आणि आता झोपेतून उठून यायचं. झोपेल जरी असले आता लगेच यायचं आमच्या समोर. हा काय किती वेळात आता? हा इथं लाईव्ह चालू आहे. तुमची वाट बघतोय पूर्ण महाराष्ट्र तुमचा वाट बघतोय आडगाव पोलीस स्टेशन मध्ये. लवकर या. 2 मिनिटात पोहोचायचे. हा पोचा लवकर पोचा. आता राजोळे साहेबांसोबत आहे ना राजोळे इकडं बघ इकडं राजोळे साहेबांसोबत आहे ना बोलणं झालेलं आहे. राजोळे दादा आता येत आहे. 48 तासाचं आहे ना आपण पूर्ण हिशोब विचारणार आहे. त्यांनी काय केलंय वेटीस धरलं. आता आपल्याकडून एक चूक झाली ना काकडी चोराला फाशीची शिक्षा दिली जाते. पण यांच्याकडून चुका झाल्या ना काय केलं जातं यांच्यावर काय कारवाई. आणि दप्तर दिरंगाई हा प्रकार आहे बरं का. दप्तर दिरंगाई केल्यानंतर आहे ना त्यांच्यावर पण कारवाई आहे. पण ही व्यवस्था सगळ्यांना एकमेकांना सांभाळून घेते. काही दप्तर दिरंगाई नाही. यांना नाही कायदे, यांना नाही कानून. या सामान्य माणसालाच या देशामध्ये कायदे कानून आहे. बाकी मोकाट आहे सगळे. पता नाही काय सर पिकअप नाही ना त्यांची, फक्त यांचा ट्रक आणलेला. ऍक्सिडेंट झाला म्हणजे दोन्ही गाड्या आणायला पाहिजे ना सर. दोन्ही गाड्या आणायला पाहिजे ना. चला